सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 किशुक्काचा गळा कापून तिला जंगलात टाकून दिलं होतं. अरे देवा, कोणी त्या बिचाऱ्या पोरीला? बिचाऱ्या पोरीला. ती कसली आलीये बिचारी, तिच्यामुळेच हे सगळं झालंय. मला वाटलं नव्हतं की मला कधी युनिफॉर्म घालून तुमच्या समोर यावं लागेल. गावात झालेल्या खुनानंतर सगळी जबाबदारी अविनाशवर टाकली गेली होती. त्या खुनाच्या तपासात त्या खुनाचा संशय तुझ्यावरही होता. पण आतापर्यंत तर खुनाच्या दुसऱ्याच दिवशी रक्त यायचं. एक्झॅक्टली राज, म्हणूनच मी ते रक्त आल्याची नोंद त्या रिपोर्ट मध्ये नाही केली. सागर, काय रे, आज आपल्या माणसांवर रागावून जातं का कोणी? रागावून नाही ग, आपल्या माणसाला आपली अडचण होऊ नये म्हणून. काही नाही, मला माहितीये तू माझ्यावर रागावून गेला होतास. आलास तू? अरे 2 दिवस झाले मी तुला फोन करतोय, तुझा फोनच लागे ना. खूप काळजी वाटवते. आलास तू किती वाट पाहायला लावलीस रे? अहो काय करणार काकू, बोट परत फिरवायची म्हटलं तरी अनेक अडचणी असतात. पण आता आलायस ना, कुठे जायचंय ते लग्न झाल्यानंतर जायचं, तेव्हापर्यंत घरातच जायचं. मी माझ्या घरी तरी जाऊ की नको? नको, माझ्या नजरेसमोरच राहायचं. बर बर बर. अगं पण आजी, हं. घरातल्या घरात वरात कशी येणार? हो, अगं मी तर घोडेवाल्याला सांगून आलोय की याची वरात घोडीवरच काढणार म्हणून. विश्वनाथ, आपल्या गावातली परिस्थिती अशी नाहीये की आपण आपल्या मुलीची वरात वाजत गाजत काढावी. हो, आपल्या घरातलं उर्मीचं लग्न म्हणजे शेवटचं कार्य आहे. ए, काही काय दादा, नीलचं लग्न आहेच की. मला नाही करायचं लग्न वगैरे. हा, सगळेजण असंच म्हणत असतात, मला नाही करायचं लग्न, मला नाही करायचं लग्न. पण आपल्या लग्नाचा विषय निघाला ना की आता असे लाडू फुटत असतात, माहिती मला. अनुभवाने बोलते उर्मी. ए दादा, काही ए, पण वरातीच्या घोडीचा मुद्दा तसाच राहिला. ए नाही रे, पण मलाही आईचं म्हणणं पटतंय. म्हणजे गावात तर सोड, पण आपल्या घरातही एवढं सगळं घडलेलं असताना काय चाललंय? विश्वनाथ, तू फोनवर पण म्हणालास की मी नंतर सांगतो म्हणून. काय झालंय काय गावात? अरे काय नाही रे, बोलू ना, निवांत बोलू आपण. उर्मी एक काम कर, ह्याला आपली स्पेशल रूम दे. येस, चल चल. आई, अगं खरंच साधेपणाने लग्न करायचं का आपण? विश्वनाथ, तुला माझं म्हणणं पटत नाहीये का? अरे इतक्या माणसांच्या डोक्यावरती मरणाची टांगती तलवार असताना आपण. अगं म्हणूनच तर असे आनंदाचे प्रसंग आपण जोमाने साजरे करायला हवेत. नील, आनंद असाही साजरा करू नये तो लोकांच्या डोळ्यात खुपे. आपण लग्न साधेपणाने साजरं करणार आहोत. ठीक आहे. अहो, तुम्ही जरा भटजीना जाऊन भेटा. पुन्हा नव्याने आपल्याला मुहूर्त काढावा लागेल ना. ठीक आहे, हं. मी आता तयारीलाच लागतो. बर. हे बघ नील, आपल्याला एक स्वयंपाकीण किंवा आचारी
बघावा लागेल. कारण आपल्या हॉटेलचा आचार्य आहे ना, तो काही उपयोगाचा नाहीये. आता घरची म्हटलंच तरी 15-20 माणसं होणारच ना रे. आणि मला एकटीला काही बाई झेपायचं नाही हो हे. अरुणा येते ना मदतीला. हो रे, पण तिला तरी इतक्या माणसांचं करायचा कुठे अनुभव आहे. आता नाहीच जमलं तर मग नाही, बघ. मी बघतो काहीतरी प्रयत्न करू. बर. रामेश्वरा, माझ्या मुलीचं लग्न खूप रखडले. निदान यावेळी तरी ते सुखरूप पार पडू दे रे बाबा. सागर आला, उर्मीचं लग्न होणार म्हणजे नील गावाबाहेर. डोळे फुटलेत का तुझे? बघून चालता येते तुला? नाही म्हणजे मी माझ्या नादात चालत होतो. माझंही लक्ष नव्हतं. चूक तुझ्या एकटीची नव्हती अरुणा. कुठे बाहेर चालली आहेस का? आता पिशवी आणि पर्स हातात आहे म्हटल्यावर बाहेरच निघाली आहे ना. मी येऊ का तुझ्या बरोबर? नाही, जास्त सामान असेल तर तुला उचलायला त्रास होईल ना. काही नको, सवय मला. आतापर्यंत मीच करत होते ना. अरुणा, मी सुधारण्याचा प्रयत्न माहितीये मला, तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करताय. पण तुमचा हा प्रयत्न तुम्ही हळूहळू केलात ना तरी चालेल. म्हणजे मलाही पचवायला सोपं जाईल. पण तुम्ही कसल्या नादात येत होतात? अगं सागर आलाय आजच, म्हणजे लवकरच उर्मीचं लग्न होणार. अहो ते तर होणारच आहे, पण तुम्हाला एवढं आनंदी होण्याचं कारण काय? अगं लग्न झालं म्हणजे उर्मीचं इतक्या वर्षाचं रखडलेलं लग्न होणार. काका काकूंच्या डोक्याचा त्रास मिटणार नाही का? आणि आपल्या घरात कुठलाही आनंद प्रसंग कित्येक वर्ष साजरा झालेलाच नाहीये. सगळ्यांची मनं मरगळून गेली. खरंय, उर्मीच्या लग्नाच्या निमित्ताने सगळेजण उत्साहात येतील. मी एक काम करते, बाजारातून येताना उर्मीच्या घरी एक चक्कर मारते. काकूनाही भेटते. म्हणजे कसं लग्नाची तयारी करता येईल ना. हो हो, मदत करायलाच हवी. तू असं कर, तू बाजार कर आणि उर्मीकडेच जा. मी विश्वनाथकडे जातो आणि त्यालाही विचारतो काही मदत हवी का. हा, जातो. तिथे नील असताना तुला एकटीला बरा जाऊ दे. लिलीला घेतल्याशिवाय मी मुंबईला जाणार नाही. गौरव, तुला माहिती ते शक्य नाहीये म्हणून. मग मी मुंबईला जाणार नाही. अरे उगाच का हट्ट करतो? जरा विचार कर. माझा विचार करून झालाय. जर लिली मुंबईला येत असेल तरच मी जाणार. तू तसं बाबांना सांगून टाक. मी का सांगायचं? कारण तू माझी आई आहेस. तू मला सपोर्ट नाही करणार तर कोण करणार? हे बघ गौरव, मला उगाच मध्ये घालू नकोस. अरे तुझ्या बाबांच्या डोक्यात एखादी गोष्ट घुसली ना, ती निघणं कठीण. आणि मी जर काही बोलले ना, तर आता जितकं ते माझ्याशी बोलतायत ना, तेही बोलणं ते बंद करतील. आणि मला माहितीये तुलाही गाव सोडून जायचं नाही. बाबा तुला फक्त काय घडलंय ते सांगायला सांगतायत. तुला ती शपथ तोडायची नाही म्हणून तू गावही सोडायला तयार झाली. आई, तू बाबांना सांगितलंस ना तर तुलाही गाव सोडून जावं लागणार नाही आणि मलाही लिहिलेला. गौरव, अरे लहानपणी शपथ तोडलेली माणसं विचित्र पद्धतीने मेलेली पाहिलीत रे मी. प्लीज ना. हे बघ, उगाच मला भरीस घालू नकोस. अरे शपथ तोडणं म्हणजे जीवाला धोका. तो मी घेऊ. आणि का? तर तुला लिलीला सोडून जायचं नाही म्हणून. तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? गौरव, तुला तुझ्या आईपेक्षा ती मुलगी जास्त महत्वाची आहे. आई नाही ग, मला असं नव्हतं म्हणायचं. मला काय माहित तुमच्या शब्द तोडल्याने असं काहीतरी घडतं. आणि खरं सांगू का, मला नाही का विश्वास या सगळ्या गोष्टींवर. मला सगळ्यांना असं वाटतं की मी खोटं बोलती म्हणून. तुझे बाबा ते तसे आणि तू हा असा. आई, आता तू रडायला सुरुवात करू नकोस प्लीज.
जादू केली माझ्या मुलावर त्या लिलीनी? लिली, बेटा जेवायचं नाहीये तुला? अगं जेवण थंड होतंय का मोहन? मला जेवायचं नाहीये. का? स्टमक अपसेट आहे का? नाही. मग अगं तू सकाळी ब्रेकफास्टला पण नाही आलीस आणि आता लंच पण नको म्हणतीस. मला भूक नाहीये. अगं पण का? तुला बरं नाहीये का? ताप आलाय का? डॉक्टरला बोलवू? मला काही नाही झालंय. आय डोंट नीड डॉक्टर. तुम्ही तुमचा डिसिजन बदला. मला मुंबईला जाऊ देत. हे बघ लिली, तुला कोणीही मुंबईला पाठवणार नाहीये. आम्ही आमचा डिसिजन बदलणार नाहीये, कळलं? ओके, मग मी माझा डिसिजन नाही बदलणार. जोपर्यंत तुम्ही मला मुंबईला पाठवायला तयार होत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. फाईन, नसेल खायचं ना तर नको खाऊस, राहा उपाशी. मलाही बघू देत ना किती दिवस उपाशी राहते ते. तरी मी सांगतच होते डॅडला, हे ना त्या पोराचंच भूत असणार आहे. नॉनसेन्स. गौरव, गौरव, वाव, तू इथे माझ्यासाठी आलास? आय कांट बिलीव्ह दिस. अरे गावातल्या सगळ्यांना मीटिंगला बोलवलं. विश्वास नाही बसत आहे. तू खरं सांगतोयस? अगदी खरं. मारिया मॅडम म्हणाल्यात की गावातल्या सगळ्यांना मीटिंगला बोलव आणि खास करून तुम्हा लोकांना. आम्हा लोकांना म्हणजे? म्हणजे ज्या लोकांच्या घरात खून झालेत ते 3 कुटुंब. पण का? का ते मला नाही माहिती. अरे पण कशासाठी मीटिंग आहे हे कळलं असतं तर. मी मॅडमला विचारलं होतं, त्या म्हणाल्यात की सांग, मीटिंगला आल्यावरच कळेल. ठीक आहे, तर मग सांगू तू काका काकूंना घेऊन येतोयस ते? आई बाबा ना, त्यांना पण आणायचंय मीटिंगला? हो, मॅडमनी गावातल्या सगळ्यांना मीटिंगला बोलवलंय. त्यांचा हाच हेतू असेल. बाबांचं ठीक आहे रे, आईचं काय? तिला कसं आणि कोण समजवणार? अजून कोण? तूच. आई, आई. काय रे? एक ते इन्स्पेक्टर मारियाने आपल्याला. अरे विश्वनाथ, तुला माहितीये का, ती मारिया म्हणजे आपली बकुळ आहे, आपल्याकडे काम करणारी. माहितीये? माहितीये? तुला कधी कळलं? तिने ही केस हातात घेतल्यावर लगेचच मला पोलीस स्टेशनला बोलवलं. इतके दिवस, म्हणजे इतके दिवस तुला माहित असून सुद्धा तू मला सांगितलं नाहीस? आई अगं, तू एक तर तुझं म्हणजे डॉक्टर म्हणाले होते की तुझं ब्लड प्रेशर नीट नाहीये, तुला धक्के नाही सहन होणार, म्हणून आम्ही म्हणजे तुझ्या बाबांना आणि उर्मिला सुद्धा माहिती होतं आणि नीलला सुद्धा. छान. म्हणजे आता माझ्या घरातली माझी माणसं माझ्यापासून काही गोष्टी लपवायला लागलेत. तुला आठवतं विश्वनाथ, जरा काही झालं की धावत तू आईला सांगायला यायचंस आणि तू माझे सगळे प्रश्न सोडवायचीस.
त्यातून मार्ग काढायचे. तेव्हा वाटायचं की माझ्या आईसारखी सॉलिड आई कुणाचीच नसेल. आई अगं, मी आपल्या भूमिकांची अदलाबदल करण्याचा प्रयत्न करतोय. मला माहितीये की मी तुझ्या इतका कणखर नाहीये. तू आम्हाला जसं सांभाळस तसं मी तुला नाही सांभाळू शकत. पण मी प्रयत्न करतोय का तुला सांभाळण्याचा. प्लीज आहे, नको राग. अरे बेड्या, आई आणि मुलगा ह्यांची भूमिका उलटी होऊ शकेल का? नाही ना. बर, काय सांगायला आला होतास? अगं, बकुळानी म्हणजे मारियानी आपल्याला सगळ्यांना मीटिंग. सगळ्यांना? हा, म्हणजे राजीव सांगत होता की तसं गावातल्या सगळ्यांनाच बोलवलंय, पण खास करून आपली 5 कुटुंब. म्हणजे ज्यांनी आपलं माणूस ह्याच्यात गमावलंय त्या कुटुंबांना. असं म्हण की त्या घटनेशी संबंधित असलेल्या कुटुंबांना. पण तिला कसं माहित की घटनेत कुठली कुटुंब होती म्हणून? तिला माहित नसेल, पण ती खूप जिद्दीने तपास करते. विश्वनाथ, रघुनाथच्या खुनाचा संशय तिच्यावर होता हे विसरले बहुधा. आई, मला नाही वाटत की रघुनाथचा खून तिने केलाय. तीही मला तेच सांगत होती. पण उर्मी, अगं, उर्मीला तर सवय लागली आहे का सगळ्यांवर संशय घ्यायची. मला सांग, तिने खून केला असता तर अविनाशने तिला सोडलं असतं का? पण उर्मीने मान्य केलंय की मनोरमाचा खून तिने केलेला नाहीये म्हणून. अरे, तिला जर रघुनाथला मारायचंच असतं तर ती इतके महिने का थांबली असती? हे बघा, मनात राग धरण्यात काही अर्थ नाहीये. ती या खुनाचा तपास करते आणि आपल्याला तिला मदत करायला हवी. मी मदत करेन, पण शपथ मोडणार नाही. अगं, पण मी शपथ मोडायला सांगतच नाहीये तुला. मी इतकंच सांगतोय की तिने आपल्याला मीटिंग कुठे आहे? राजीव, दीपा, त्या सामानाची नोंद करून ठेवा. येस मॅम. दोन साड्या, 3 माळा, 2 काळ्या कापडी भावल्या, लाल सुती दोरे, 2 काळ्या रंगाचे बार. बार कसं लिहिणार? त्याला काहीतरी नाव असेल ना? अहो सर, काय करतायत? ते RDX आहेत. काय? दगडावरचं रक्त आणि ते रक्त मॅच झालं. माझा अंदाज खरा ठरला. लोखंडे, तुम्ही आणि दीपा इथेच थांबा आणि सावंतला पाठवून द्या. राजीव, लेट्स गो. चला, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झोप झाली का? अरे, मला कुठेही निवांत झोप लागते. घे चहा घे. अरे, तू कशाला आणला चहा? बकुळा आहे ना आपली. आपली बकुळा? बकुळा तर स्वयंपाकीन नाहीये. त्याचा इन्स्पेक्टर आहे. इन्स्पेक्टर मारिया डिसूजा. मास का सकाळी सकाळी मीच सापडलो का खेचायला तुला? सागर, मी गंमत नाही करत आहे. अरे, मी खरंच सांगतोय, बकुळा इन्स्पेक्टर आहे.
आपल्या गावातल्या खुनांच्या केसवर तिची इन्चार्ज म्हणून नेमणूक झाली आहे. गॉड, विश्वास बसत नाही यार माझा. मजा पोलीस स्टेशनला जाऊन बघ. अरे पण या केसवर कोणीतरी दुसरा इन्स्पेक्टर होता ना? अविनाश सापटे, याचाही खून झाला. काय? हे काय चाललंय का या गावात? इन्स्पेक्टरचा खून? हो, आणि डिमीचाही. डिमी? डिमीचा खून झाल्यानंतर बळीच्या दगडाच्या तिसऱ्या बोटातून रक्त आलंय. हा, म्हणजे डिमी तिसरा. हो, अरे म्हणून तर तुला आईने घाईने बोलून घेतलं. तुझं आणि उर्मीचं लग्न झाल्यानंतर तुम्ही गाव सोडून जायचंय. तुमच्यासाठी महाबळेश्वरला 1 महिन्यासाठी कॉटेज बुक केले. अरे विश्वनाथ, आम्ही जाऊ रे बाहेर, पण तुमचं काय? तू, काका, काकू, नील. आई हे गाव सोडून जायला तयार नाहीये सागर. पण तुला सांगतो, बकुळा इन्स्पेक्टर बनून या गावात आली ना, मला विश्वास वाटायला लागलाय ही केस सुटणार. सुटलो खरा, पण जॉनेथनला कळलं की मी किशुक्काला मारलं नाहीये तर किशुक्काच्या खुनी मिळायलाच हवा. मारियाला नाही, बकुळाला. माझ्यासाठी ती बकुळाच आहे. बकुळा साधी, समजून घेणारी, माझ्या प्रत्येक शब्दाला जागणारी माझी बकुळा. बकुळा नाही, मारिया डिसोजा. अरेस्ट. अरेस्ट? इन्स्पेक्टर अविनाश साप्तेच्या खुनाच्या आरोपाखाली तुम्हाला अरेस्ट करण्यात येत आहे. गावदेवीची शपथ मोडायची हिंमत माझ्यात तरी नाही बाबा. ती माझ्यातही नाही आणि इतर कुणाच्यातही नाही. तुला माहितीये मारिया बकुळा बनून या गावात का राहायला आली होती? मला कसं माहिती असणार? ऍक्च्युली मी तिला भेटल्यावर तेच विचारणार होतो. ती तिच्या आई वडिलांना शोधायला आली होती.